विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमच्या मनातला एक प्रश्न की होईल का माझा अभ्यास? एचएससी बोर्डची तयारी करायची आहे, होईल का? फार कमी दिवस उरलेत. खूप टेन्शन आलंय, तणाव आलाय. हे कमेंट मी बऱ्याच व्हिडिओच्या खाली बघतो बरं का आणि त्याला पुन्हा रिप्लाय पण असतो मुलांचा, की मला सुद्धा तसंच वाटतंय, मला पण भीती वाटते, मला पण असं होतंय, तसं होतंय. ठरलेले डायलॉग आहेत मुलांचे, की होईल का? होणार की. मी सांगतो ती प्रत्येक गोष्ट ऐकल्यानंतर होणार. बरं, मग आज काय करायचं दिवसभर? मी तुम्हाला सांगतो आज दिवसभर अभ्यास करायचा आहे आणि उद्यापासून आपण टेस्ट देतोय. मी अगोदर डिक्लेअर करतो लक्षात घ्या, की उद्या टेस्ट होणार आहे. टॉपिकची नावं ठरलेत माझी. सॉलिड स्टेट आणि सोल्युशन बरं का. उद्या बोलतोय मी टेस्ट. याच्या पाठीमागचं रिझन काय? की मला माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये टेस्ट घ्यायचे आहेत आणि ही टेस्ट पेपर मी तुम्हाला नेक्स्ट डेला प्रोव्हाईड करणार. ओके. कारण काय माहितीये का, सकाळी जर तुम्हाला आताच पेपर प्रोव्हाईड केला, ऑफलाईनच्या मुलांना आरामात तो पेपर मिळून जाईल ना आणि शेवटी आपलं मन काय, आपलं आपल्या मनावर कंट्रोल नसतं. तुम्ही बघा ना, एक्झाममध्ये ठरवलं की प्रामाणिकपणे पेपर लिहायचा. तरी जो एखादा प्रश्न येत नसेल ना, मनात इच्छा होते ना शेजारच्या मुलाला विचारायची किंवा पुढच्या मुलाला किंवा मागच्या मुलाला म्हणूया आपण. तर एक दिवस मी तुम्हाला लेट पेपर देतोय. म्हणजे पहिला मी ऑफलाईनमध्ये कव्हर करतो पेपर, नंतर तुम्हाला प्रोव्हाईड करतो. ऑब्व्हियसली तुम्हाला पेपर प्रोव्हाईड करताना ते सगळे आय-एम-पी क्वेशन्स असणार आहेत. मग तुम्हाला काय करायचंय? सॉलिड स्टेट आणि सोल्युशन, सह्याद्री ट्युटोरियल्स आणि आय-एम-पी क्वेशन असं YouTubeवर सर्च करा. तुम्हाला या टॉपिकचे आय-एम-पी क्वेशन्स मिळतील. तरी देखील 2 मिनिटं तुमचा वेळ घेणार आहे आणि मी तुम्हाला एक डायग्राम एक्सप्लेन करतो बरं का रे बाळांनो. या ठिकाणी ना एक मेम्ब्रेन आहे बरं का. एक मेम्ब्रेन आहे बरं का लक्षात घ्या आणि याच्यातून फक्त सॉल्व्हंट मॉलिक्यूल पास होतात. सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स. मला सांगा सॉल्यूटचे मॉलिक्यूल त्यातून पास होतायत का? नाही. ओन्ली सॉल्व्हंट मॉलिक्यूल्स. सांगू? याचं नाव आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. मग चला मला सेमी परमिएबल मेम्ब्रेनची डेफिनेशन सांगा. Membrane which allows only solvent molecules to pass through it is known as semi-permeable membrane. मग त्याचे एक्झाम्पल्स पुस्तकात दिले का बघा. पिग्स ब्लॅडर. पिग म्हणजे डुक्कर बरं का लक्षात घ्या. आता हे काय नॅचरल आहे बरं का सेमी परमिएबल मेम्ब्रेन. पिग्स ब्लॅडर. क्युप्रिक फेरोसायनाइड हे सुद्धा सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. पिग्स ब्लॅडर, क्युप्रिक फेरोसायनाइड सायनाइड हे सेमी परमेबल मेम्ब्रेन आहेत. बरं. त्यातून काय पास होतंय? सॉल्व्हंट मॉलिक्यूल. पण कुठून सांगतो? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू काय सांगा? हायर कॉन्सन्ट्रेशन लक्षात घ्या. बरं, आता सांगतो पुस्तकात काय दिलंय? लोअर कॉन्सन्ट्रेशनला मोअर डायल्यूट म्हणलंय आणि हायरला मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणलंय. अर्थ तोच आहे. मग हे जे आहे, हीच तर ऑस्मॉसिसची डेफिनिशन आहे. युनिडायरेक्शनल फ्लो ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्युल्स थ्रू सेमी परमेबल मेम्ब्रेन. कुठून कुठं? फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन. फ्रॉम मोअर डायल्यूट कॉन्सन्ट्रेशन टू मोअर कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन कॉन्सन्ट्रेशन इज नोन एज ऑस्मॉसिस. झाली की दुसरी पण डेफिनेशन. बर, या साईडला जर मी प्रेशर अप्लाय केलं, हायड्रोस्टॅटिक प्रेशर, त्याच्यामुळे हे ऑस्मॉसिस थांबलं, तर त्याला म्हणायचं ऑस्मोटिक प्रेशर. द हायड्रोस्टॅटिक प्रेशर विच ऑस्मॉसिस इज नोन ॲज ऑस्मोटिक प्रेशर. बरं. मॅडम 2 सोल्युशन आहेत. ह्याचं ऑस्मोटिक प्रेशर पाय 1 आहे आणि याचं कोण आहे पाय 2. दोघे इक्वल आहेत. आयसोटोनिक सोल्युशन. अरे बघता, बघता. बघा 2 ऑर मोर सोल्युशन हॅव्हिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर, आयसोटोनिक सोल्युशन. ज्या सोल्युशनचं ऑस्मोटिक प्रेशर जास्त आहे ॲज कंपेअर टू अदर त्याला हायपरटोनिक बनायचं. कमी असेल तर हायपोटोनिक. मग हायपरटोनिक, हायपोटोनिक, आयसोटोनिक, सेमी परमेबल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर ऑस्मॉसिस. किती डेफिनेशन झाले की नाही? एका फिगरवर सगळ्या डेफिनेशन्स तुम्हाला जमल्या पाहिजेत. हे लक्षात घ्या. बरं एवढं केलं की त्याचं न्यूमेरिकल्स पण आले पाहिजेत. मग सॉलिड स्टेट आणि सोल्युशन मध्ये तुम्हाला डेफिनेशन आहेत, डिस्टिंग्विश आहेत. डिस्टिंग्विश कुठला आहे? क्रिस्टलाइन सॉलिड, आयोनिक सॉलिड आहे. ओके. तुम्हाला सांगतो डिफेक्ट मध्ये सुद्धा 2 डिफेक्ट, स्कॉटकी डिफेक्ट, फ्रँकेल डिफेक्ट डिस्टिंग्विश आहे. तुम्हाला फक्त वाय वरचे प्रश्न करायचे पी-वाय-क्यूज हे आलेले लक्षात घ्या. मग चला उद्या आपण टेस्ट देणार आहे. आज तुम्हाला मी टॉपिक दिलेत. तुम्ही बघा तुम्हाला ह्या पण 2 डेफिनिशन्स आहेत. इबिलिओस्कोपिक कॉन्स्टंट, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट ह्याच्या पण डेफिनिशन तुम्हाला आल्या पाहिजेत. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीची डेफिनिशन की प्रॉपर्टी ऑफ अ डायल्यूट सोल्युशन व्हिच डिपेंड्स ऑन नंबर ऑफ सॉलिड पार्टिकल बट डज नॉट डिपेंड ऑन इट्स नेचर. दोन्ही पण एमसीक्यू आलेत. कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिपेंड्स ऑन किंवा डज नॉट डिपेंड्स ऑन असं विचारलंय. बरं बाळांनो, मग आता कळालं.
रोज सकाळी 5 वाजता हा व्हिडिओ मी अपलोड करतोय. ओके. आता उद्या 5 वाजता तुम्हाला मी दुपारनंतर किंवा माझं प्लॅन काय सांगू का बाळांनो? बघा तुम्हाला पटतंय का बघा? ठीक आहे. असंही मला WhatsApp ग्रुपला टेस्ट द्यायचे. मग क्लासची टेस्ट झाल्या-झाल्या अपलोड करतो ना WhatsApp ग्रुपवर. मग तुम्हाला WhatsApp ग्रुपला मेसेज येईल ना. येतंय लक्षात? बरं मग आता कसं आहे मग क्लासमध्ये जेवढे टेस्ट होतील तेवढे तुम्हाला सगळ्या दिले चालतील का? नक्की चालणार आहेत. तुम्ही प्रश्न बघा ते इम्पोर्टंट क्वेशन्स असणार आहेत आणि अभ्यास करा. तुमचा प्रश्न काय होता रे मगाशी? होईल का अभ्यास? जर असं रोज 2 टॉपिक, 1 टॉपिक, 2 टॉपिक मी ठरवून दिलेले केले तर होणार अभ्यास. मी तुम्हाला सांगतो 7 जानेवारीचं टार्गेट ठेवा. सगळं फिनिश होईल तुमचं 12th स्टँडर्ड. फक्त आज सॉलिड आणि सोल्युशन केलं तर. सॉलिड स्टेटचे न्यूमेरिकलचे व्हिडिओ आहेत YouTubeवर आपले. सोल्युशनचे पण आहेत. हेनरीज लॉचं सेपरेटली आहे. हेनरीज लॉ सेपरेटली घेतलाय मी. राउल्ट्स लॉचे पण न्यूमेरिकल्स आहेत. सगळं आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्हाला फक्त करायचंय. करा तुम्ही. ऑल द बेस्ट.